One, two, three. 僕らは何回だってきっとそう何年だって नमस्कार मंडळी, मी प्रेरणा माने उर्फ पेरू. तर आज आम्ही उन्हाळा काम करणार आहोत, ते पण माझ्या आजी सोबत. तर चला मग बघूया आतमध्ये काय होते. चला चला चला, चलो अंदर क्या हो रहा है. कुछ नहीं हो रहा है क्या. तर हे काय करत आहे आज आपण, आणि सांगा. हसतंय का म्हण. हा, काय करतेस तू. कुरड्या. आता पाणी ठेवलंय, उकळी आली. आता काय करायचं, चिक ओतायचा. जो हा रात्री केलेला चीक आहे, हा, हे बघा. रात्री हा केलेला रात्री चिक चीक आता त्या टोपात ओतायचा. टोपात. आणि त्याला घाटायचं. परत शेवग्यानं कुरडी पाडायची आणि मग त्याला वाचायचं कडे आणि तळून खायचं. आता डबा उचलला, आता वैरतात आणि घाटतात. अच्छा, असं घाटतात. आणि आता घातलं का नाही, मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. हा, शिजून द्यायचं आणि मग न्यायचं वर टेरेसवर. टेरेसवर, बरोबर. राटा शिजते. राटा शिजतंय. खायला पण चविष्ट आहे. हा, खायला पण चविष्ट लागणार. थांब क्या, तू बनव तरी दे की. चिक काढताना पण मेहनत लय झाली. बस कर बस. पेरावर ठेवून बियाणावर ठेव. का ग, खाल्लं पोरानं. पेलाभर असं चीक खातात. हा, चांगलं असतं. पहिलं लोक तेच खातात. बरोबर, मला लागलं. मंडळी, पहिलवान लोक चीक खातात. मला पण आज पौष्टिक आहार आहे हा. वाईट होत थोडंसं. हा, पौष्टिक पौष्टिक आहार आहे. ओके. वाचते होते खाते. पौष्टिक आहार आहे. ते आम्ही आता टोपात बारक्या करून डिशीत घेऊन खाणार. साखर टाकून, ह्याच्यामध्ये साखर टाकून. साखर अच्छा. टाकायची, गॅसवर ठेवायचं आणि मग चिक बनवायचा. बनलेलं चिक खायचं. आणि बनलेला चिक मग डिशीत घेऊन खायचा. तर आई, तुला घोटून कसं वाटतं. आईचा आता काय बोलू आता मी. आई, घोटू शकतेस तू. यू कॅन डू इट. आई शांत झाली, कारण की ती कॉन्सन्ट्रेट करते घोट्याकडे. घोटाच म्हणणार ना. घोटाकडे कॉन्सन्ट्रेट कर. दिसत नाही. चल आम्हाला, चल. बारीने आम्ही घोटा खोदतोय. हा, मी पण शिकत आहे बोलायचं ग. मी पण शिकत आहे. अशा प्रकारे आपला व्यायाम पण होत आहे. माहित नाही कसलं होत आहे. होत आहे. हाताचा व्यायाम होत आहे म्हणायचं. तर माझ्या घोट्यांमध्ये घोट नाही ग, घोट मध्ये घोड झालंय ना घोटून आता सगळं. ओके. एक नजर मार तुझी. आता आलो आहोत टेरेसला. तिकडे आम्ही बनवणार आहोत कुरवड्या. ऊन यायला लागले आता, अजून कडक ऊन येणार आहे. उकडे आई. हो, येणार आहे ना. कडक ऊन येणार आहे. आणि त्या कडक ऊनात आम्ही कुरड्या करणार आहोत. आता ते हातरण्याचं काम चालू आहे आमचं खालती. हे झाल्यावर मग ते टोपवरती घेऊन कुरड्या करणार आहे. आई खाली आहे. ती जरा टोपाकडे पण आम्ही जरा करू. ही माझी मुलगी. हो का? तुम्हाला माहिती आहे का तुझी मुलगी? असं माहिती. माझी मुलगी. हा, ही माझी मुलगी. ही करते
ती आई आहे ती मला भरून देते, माझी मुलगी इकडे करते. हां. तर अशा रीते आमचे कुरवड्या झाल्या आहेत. हा शेवटचा घाणा आहे जो आई करत आहे. एवढा पूर्ण घाणा आईनेच केला आहे ह्या साईडचा, कारण की आम्ही खूप थकलो आहे. त्यात हे कडकडतं ऊन ते आम्हाला करू देत नाही आहे. तर आई कसं वाटतंय? आई आता लाल लाल झाली उन्हामध्ये. आणि आजीचं चाललंय जे उरलेल्या पीठ राहिलंय त्याचं सांडगा करायचा विचार आहे तिचा, आहे ना आजी? खरमून खरमून करते. खालची बाजू सुकण्यासाठी आम्ही परत वरती येणार थोड्या वेळाने, मग ते उलटं करणार. परत संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही ते खाली घेऊन येणार. परत नेक्स्ट डेला परत ते आम्हाला उन्हात वाळवायला आणायचे आहेत, म्हणजे जेणेकरून ते कडक होतील. आहे का नाही आई? बरोबर बोलली, कडक होतील ना. चला तर बाय, भेटू थोड्या वेळातच. सरंग्यो. A few moments later. तर अशा प्रकारे ह्या कुरवड्या मस्तपैकी कडक कडक झालेत, बघू शकता. छान आलेत, नरम नाही पडलेत, है ना? कडक झालेत बऱ्यापैकी. कडक पातळ हां, तुटल्या नाहीत. बरोबर, मिळून आलेत सगळ्या कुरवड्या, अशा मिळून आल्या. थोड्याशा उरल्या आहेत, तुम्हाला दिसत असेल तर. हे बघा, ही एकदम परफेक्ट आली आहे बघा. ही मी केलेली आहे. हा वाला पोषण मी केला आहे, त्याच्यामधलं हे एकदम परफेक्ट. धर हे 2 डबे आणि हे एवढं सगळं आहे. आता हे खतम होत चालले, कारण की हे ह्याच्यामध्ये टाकत आहे. एवढा डब्बा पूर्ण भरणार आहे कुरवड्यांनी. आजी भरत आहे आमची. हे उद्या परत वाळवायचे आहेत ना आपल्याला. उद्या दिवस वाळवायला. तर उद्या आपल्याला काय बनवायचंय? शाबूस तांदळाचा चकल्या. तांदळाच्या चकल्या. हे एकदा आम्ही उद्या बनवणार आहोत. ती पण वैष्णवी सारखी झाली आहे, जे तुम्ही माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. ज्याला ती स्प्राईटला मिरिंडा बोलत होती, आता माझी आई मिरिंडाला स्प्राईट बोलत आहे. चालेल, चला आता उद्या पण आपल्याला खूप काम आहे. उद्या पण सकाळी लवकर उठून सगळं करायचं आहे. उद्या शाबूस तांदळाची करायचे, पापड्या करू. हो, बदनाचे पण करायचे. The next day. आजी आज काय बनवते आपण? आज दमली आहे. हा, कालच्या ना, आज काय नाही, आज पुरी माझ्या चकल्या करते ते शाबूच्या तांदळाच्या आणि बटाट्याच्या. लेखन नात करते. बर, बस मी दमली आज, मग मी नाही वर जात. आज माझ्या पुरी करते. ठीक आहे, चालेल. तर इकडं आम्ही आता कुरवड्या परत वाळवायला ठेवलेत, आणि आता इथे आम्ही साबुदाण्याचं बनवणार आहोत, फ्रेंच फ्राईज सारखा. चकल्याचा विचार होता, आपण म्हटलं उशीर होईल. त्यात हे कडकडतं ऊन आहे, खूपच कडकडतं ऊन झालं, कारण की आज आम्हाला लेट झालं आहे. सो आता विचार केला की लवकर होण्यासाठी आम्ही डायरेक्ट फ्रेंच फ्राईजचे कसे असतात तसं बनवू. तर चला मग सुरू करूया. मी सुरुवात केली आहे. पटापट. A few inches later. अशा प्रकारे आमचं एवढं बनवून झालेलं आहे. आम्ही 1 किलोचं केल्यामुळे एवढंच झालेत. अर्धा चकल्या आणि अर्धे फ्रेंच फ्राईज उपासाचे. आई थकली आहे म्हणून बसली. तर जाऊया खालती, परत वरती येऊन हे सगळं काढायचं आहे. तर अशा प्रकारे आमचं उन्हाळा काम बाकी आहे. का थोडंसं आहे, पण बऱ्यापैकी झाले. चलो फिर, बाय बाय गाईज, बाय बाय, सरेंगे. काय गेले? लाईट गेली म्हणून आम्ही बाहेर बसलोय. मस्तपैकी आम्ही आज हे धुतलंय आमचा वरांडा. तर मी, आजी आणि आई बसलो आहात. टेन्शन घेऊ नका.
पाणी नाही. आम्ही आता ही दह्याचं वरचं कवर काढतोय. आणि आम्ही आता खायला बसतोय. खायला बसतोय. पण पाणी नाही. पण आता पाणी फक्त आहे. दोनच तांब्या पाणी येत होतं आमच्याकडे. पाणी आम्हाला नाही. एक आमचं लाईट नाही ना, एक पाणी नाही. तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावरती? अरे बाबा बोला मस्ती आता काहीतरी खाऊ ना. अरे छोटे भाई से पूछ ना. थोडे दिवस काढतोय. दिवस काढतो आम्ही. कुठं येतोय काहीतरी घेऊन. धपाट्याचा बीज चाललाय. हा खाल्ले. खाल्ली कशी झाली? मोडली खाल्ली. खाते कशी तरी उन्हाचं. हम्म. आणि हा माझा लहान भाऊ. आणि त्याला हा 3 तांबे आहेत. अच्छा बरं 3 तांबे आहेत काय? अच्छा 3 तांबे आहेत तांबे आमच्याकडे. आहेत. 3 तांब्यामध्ये आम्ही 4 जण आहोत. लहान भावा बोल ना काहीतरी. मी तर असं बसतोय. नमस्ते मंडळी. काय शी आई मी व्हिडिओ काढते. हे लेंडकं नाही आहेत. हे काय आहेत? उपवासाचे पदार्थ. इकडे आम्ही चटणीसाठी मिरच्या उन्हात घातलेत. सध्याला ऊन गायब झाले म्हणून आम्ही विचार केला की घेऊन जावावं. पाऊस पडला तर सांगता येत नाही. मला कामाला लागतं. ऑफिसचं जा बाहेर. बघा मित्रांनो, ही माझी मुलगी प्रेरणा. जिला कामाला खूप पेरू तिला कामाला होते मिरची भाजायला. नाही शिकलं पाहिजे ना तिने. प्रत्येक मुलीने ऑलराऊंडर राहिलं पाहिजे. बरोबर आहे छान आहे. बस एवढंच बोलायचं की मला भाजून खूप मस्त वाटते. मला भाजून आहे मिरच्यांना भाजून खूप मला मस्त वाटते. तुम्हाला यायचं तर या. तुम्हाला नक्की शिकवेन की याच्या कसं म्हणतात. असं जरा उदसते. आई तू जा बाहेर. बाय बाय. बाय बाय मित्रांनो. 15 minutes later. तर अशा प्रकारे आईने मला परत कामाला लावले. कांदा कापायच्या कामाला लावले. शिकायला पाहिजे काय म्हणताय. बरोबर आहे. शिकलं तर पुढे कामी येईल. नाही तर परत पोरीला काही येत नसतं. हो ना? असं काय नाही. आपल्यासोबत मी असं काही करत नाही. करू वाटलं म्हणून केलं. The following day. तर आज आमचा शेवटचा उन्हाळा काम आहे. काय म्हणतो आई आपण? वा बटाट्याच्या पापड्या. बटाट्याच्या पापड्या, तिखट पापड्या, जे उपवासाचं आहे. आज हे आमचं शेवटचं होणार आहे. उन्हात कसं वाटतंय? वाटतंय काय वाटतंय काहीतरी. आता हे शेवटचं उन्हाळा काम आहे. हा माझा भाऊ ज्याला सांगितलं पाण्याची बॉटल घेऊन येईल तर पाण्याची बॉटल एकदम नम्रपणे माझा ऐकून तो घेऊन आला. चला तर मग आता बनवूया पापड. बनवून झालेलं आहे बघू शकता. तर ह्या सुट्टीतलं आमचं उन्हाळा काम झालेलं आहे. मी काढायला आलो आहे कारण की जरा शिरवाळ आलं आहे म्हणून म्हटलं की हे काढूनच जाऊया. म्हणजे उद्या परत आम्ही ते सुकवायला आणू आहे का नाही. तर अशा प्रकारे माझा हा उन्हाळा कामचा ब्लॉग समाप्त होत आहे. आपण भेटू माझ्या नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय बाय सगळ्यांना. टाटा सरंग्यो. कैसे तू गुनगुनाए मुस्कुराए छोटी मोटी बातों पे मुस्कुराए